बरोबर. हे बघा, हे पाव किलो अळशी घेतली मी. हे पाव किलो थोडं खोबरं कमी घेतलं, 1 वाटी भरून खोबरं घेतलंय. इथं हे डिंक घेतलंय, इथं द्राक्षे घेतले, पिस्ता घेतल्या, बदाम, काजू आणि हे मकाने घेतले. आता आणि इथं पाव किलोला थोडं कमी गूळ घेतलाय. तुम्हाला जेवढा गोड लागेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता, पण मला तेवढं वाटतं तेवढं मी घेतलं. आणि आता आपण हे भाजून घेऊया. थोडं हे बघा, मी अळशी आता भाजायला घेतली. तर ही अशी तडतड होण्यापर्यंत भाजायचं याला खमंग चांगलं, थोडा कलर चेंज होईपर्यंत. आणि हे केसासाठी आणि आपल्या घुटण्याचे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. हे आपल्या हाताचे सांधे, पायाचे सांधे दुखतात त्याच्यासाठी पण खूप छान आहे आणि केसासाठी पण छान आहे. असं थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं याला. आता हे खोबरं भाजून घेऊया, कारण की मी इथं पाहुणे आलेले तर त्यांच्या घरी ना एक कढईच आहे एवढी छोटी, तर दुसरे भांडे आहे नाही त्यांच्याकडं. तर मी ह्या कढईमध्ये आता कसं तरी बनवते. आता चालेल, बोलू नको माझं. आता हे खोबरं भाजून घेतलंय. आता ही अळशी भाजून घेतली आहे. तर आपण याला थंड करूया आता थोडंसं. थंड करून घेतल्यानंतर आपण याला वाटून घेऊया. गोल्डन कलर येऊपर्यंत याला भाजून घ्यायचं. खोबऱ्याला कुरकुरीत झालं पाहिजे. थोडासा कलर यापर्यंत भाजून घ्यायचं. आपण आता हे एक प्लेट मध्ये काढून घेऊया. आपल्या याच्यात ते सगळं हे भाजलेलं याच्यात काढून घ्यायचंय ना. हे बघा, इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे. असं गोल्डन गोल्डन झालं पाहिजे. तर आता हे भाजून घेतलंय. इथं मकाने भाजून घ्यायचे आता आपल्याला. याला थोडंसं गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं. त्याला काळा काळा नाही करायचं, मग ते कडू कडू होणार आपले लाडू थोडेसे. थोडा कलर येईपर्यंत भाजून घेतलं याला. हे बघा, इकडे आता मी काजू बदाम सगळं भाजून घेतलेलं आहे. पूजा एवढं येतं याने चमच. हे बघा, आता इथं अळशी भाजून घेतलेली आपण. इथं आता हे डिंक तळायला घेतलंय. तर ते डिंक चांगले फुलले पाहिजे तसे आपल्याला भाजून घ्यायचे. साबुदाण्यासारखे असे फुलले पाहिजे. काय कर राहिला रे? सॉफ्ट झाला. अरे पूजा, आता एक चालू आहे. हे बघा, हे सगळं मी आता हे डिंक तळून घेतलेलं आहे. हे बघा कसे साबुदाण्यासारखं झालेलं आहे. असे फुगले पाहिजे टमटमीत मस्त. बघा, हे साबुदाणाच वाटणार तुम्हाला तळून घेतलेला. तर मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे आता. तर आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, हे गुळ हे करायला ठेवलंय आपण, विघळून घेऊया. हे बघा, आता हे सगळं वाटून घेतलंय आपण, पिसून घेतलंय.
आणि सगळं हे मिक्स केलंय आणि हा डिंक वाटला नाहीये मी मिक्सरमध्ये, तर याला वाटीनं आपलं दाबून घेतलेलं आहे. तर हा आपल्याला डिंक असाच पाहिजे की खाताना आपल्याला चांगला कुरकुरीत लागत ते. आणि आता आपण याच्यात गूळ टाकून देऊया. हे बघा आपल्याला असा पतला गूळ करायचा आहे. हे तुपामध्येच केलंय हा, पाणी बिणी नाही टाकायचं याच्यात. झालं सुरूच आहे. हे बघा आता मी याच्यात गूळ टाकून घेतलेला. ते हाताने लगेच नाही करायचं मिक्स, की गूळ गरम असतो ना, म्हणून आपला हात जळायचं थोडं शक्य असतं. तर थोडंसं चमच्यानं फिरून घ्यायचं आपण असं. आणि थोडं गरमच पाहिजे आपल्याला, जास्त गरम नको हात जळायपर्यंत. तर असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण हात लावून बघायचं जर जमतं का. हां लागेनच, आपल्या हातासाठी होऊन जाणार. तर आता हे आपण बनवू शकतो आता गरम गरम. पाहिजे तिखट नका. हे बघा आपले लाडू तयार झाले. मी 1/2 किलोचेच घेतले होते, त्याच्यात 17 लाडू झाले. तर मी ही साईज बनवली एवढी. बघा अशी एवढी साईज बनवली. दिसायला बघा किती छान दिसतात आणि खाऊन बघसान तर खूपच टेस्टी लागतात. तर माझे 17 लाडू झाले 1/2 किलोमध्ये. आणि जास्त टाईम नाही लागत, फक्त भाजायला थोडासा टाईम लागतो, पण बनवायला थोडा टाईम नाही लागत. तर कुरकुरीत माझे लाडू आणि माझ्या लाडूला लाईक करा.